नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ प्रज्ञा गिरीश गोखले अलंकार तनाचे मनाचे या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मुंगी उडाली आकाशी ह्या मुक्ताईच्या म्हणजे मुक्ताई ही पांडित्याची आपली आद्य अलीकडच्या काळातली म्हणूया अर्वाचीन असं एक उदाहरण आपण पाहिलं. पांडित्य हाच अलंकार या भागातही आपण थोडा पुढे घेणार आहोत, कारण पांडित्य लज्जा त्याग शौर्य आणि त्यानंतर पांडित्य हा अलंकार सुद्धा आपला आदिमच आहे आणि तो आताच्या काळात सगळ्या स्त्रिया हळूहळू कशा व्यक्त होऊ लागल्या त्या काही बोलक्या कविता आपण घेणार आहोत. त्या कवितांवर काहीच भाष्य करण्याची जरूर नाही, इतक्या त्या कविता सुंदर आहेत. उंबरठ्यावरचं माप ओलांडून मी आत घरात आले, दोन डोळ्यातली ज्योत झाले, माझे डोळे खाली वळले. तू माझी भुई म्हणाली काढकेर, तू माझी भुई म्हणाली काढकेर कर स्वच्छ. मी म्हणाले खरंच ग बाई, केरसुणी झाले झाडू झाले. उंबरठ्यावरची रांगोळी मात्र केव्हा तरीच झाले. चूल म्हणाली तू माझी, मी तिच्यातली लाकडं झाले. जात म्हणाल तू माझी, मी गहू झाले ज्वारी झाले. उखळीतलं भात झाले, ताकातली रवी होऊन मथनीत घुमत राहिले. भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली, छिद्र झाकली. पंटी वात तेल होऊन काने कोपरे उजळून टाकले. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले, माझी मला मात्र हरवून बसले. सारी रूपे पुरे झाली, सारी ओझी जड झाली. उतरवून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमवू दे, विशाल काही पूजू दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे, श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे. वर्षा तळवेलकर म्हणतात, सर्कस सुंदरी मी सर्कस सुंदरी, नात्यांच्या झुल्यावर झुलत राहते. एक एक झोका सोडता सोडताच दुसरा झोका पकडत राहते. लेकीच्या झुल्यावर झुलता झुलता प्रियेच्या झोक्यावर अलगद जाते. पत्नीचा झोका टोकाला नेऊन मातेच्या झुल्याला धरून येते. ऐच्छिक झुलणं केव्हाच संपतं. प्रतिक्षिप्त क्रियेचं देणं उरतं. थकून भागून उसणं हसून, पण सुटका नाही झोक्यापासून. आला क्षणच पकडायचा असतो, मागचा झोका आठवायचा नसतो. आठवला चुकून तर अवसान सुटून, नवा झोकाच निसटेल ना हातून. कधीतरी पण असंही होतच, झुलता झुलता मीच निसटून वर वर जाते अनुरूप होऊन. ती एकली थकली भागलेली मी नसतेच, अस्तित्वहीन मी. मग झोक्यांना वेडावत नसलेल्या डोळ्यांनी पाहत राहते माझंच कलेवर आणि माझीच कला. सर्कस सुंदरी मी सर्कस सुंदरी, सर्कस सुंदरी मी सर्कस सुंदरी. पुढल्या एका कवितेत त्या म्हणतात, बहिणी बहिणी कवितेचं नाव आहे. त्या बंगल्यातली ना होती माझी बहीण आहे, त्या झोपडीतली तीही माझी बहीणच आहे. त्या चाळीतली त्या फुटपाथवरची हो तीही माझी बहीणच आहे. काय माझी घरं हो आहेत ना चांगली, दोन दोन माहेर नि सासर. म्हणजे बेघरच. कुणी जळते चुलीतली ढलपी होऊन मंद मंद जळत, कुणी कोळसा होते. स्टोवचा भडका होते एखादी आणि भक्कन जळून संपून जाते. अदृश्य आगीत होरपळत कुणी झळामध्ये सोसत राहते. कुणी खोल खोल विहिरीत आसरा शोधते. हे असं किती दिवस चालणार? ताठ मानेना आम्ही कधी जगणार? रीटा हमीदा सखू सिंधू, चला एकमेकींना राखी बांधू. हातात हात अन गळ्यात गळा, हातात हात अन गळ्यात गळा. आपणच होऊ अग्निज्वाळा, आपणच होऊ अग्निज्वाळा. पुढली कविता दवी लेलेंची आहे, वेलांट्या आणि उकार. एक वेलांटी सरकली पित्याकडून पतीकडे आले.
एक इकार जुळला, नवरेची नवरी झाले. एक काना सरकला, रामची रमा झाले. दोन काने लागले, शरदची शारदा झाले. एक मात्रा सरकली, खरेची खेर झाले. एक अक्षर घटले, आठवलेची आठले झाले. एक अक्षर बदलले, मालूची शालू झाले. एक पायरी चढले, साधूची संत झाले. पदोन्नती झाली, प्रधानची राजे, सातपुतेची विस्पुते, अष्टपुत्रेची दशपुत्रे झाले. झुरळाला भिणारी मी दैवयोगात वाघमारे झाले आणि दैववशात खरेची खोटेही झाली. थोडक्यात काय, कुणीतरी होते, कोणीतरीच राहिले. मीचे माझेपण आणि माझं मी पण मात्र हरवून बसले. ललिता बाठिया म्हणतात, कशी आहेस? एकेकाळच्या घनिष्ठ आम्ही बऱ्याच काळाने आलो समोरासमोर. कशी आहेस? माझं कुतूहल. मी तिला निरखत होते, खाणाखुणा शोधत होते. तोऱ्याने जे जे मिरवलं ते कधी कुठे कसं हरवलं. काळी वर्तुळ ओरखडे अन व्रण डोकावतच होते एक एक जण. सोसलेले गिळलेले मुके घाव आणि अनेकानेक हरलेले डाव. माझी नजर तिने चुकवली, खेदानं मान खाली झुकवली. अमाप दाटलं धुकं डोळ्यावर, पडदा आला समोर आरशावर. तेव्हापासून मी आरशात पाहत नाही आणि हल्ली कशी आहेस असं स्वतःला विचारत नाही. मीनाक्षी हर्डीकर मुखवटामध्ये म्हणतात, नवीन करून घेईन म्हणते मुखवटा. तसा हाही छानच होता जेव्हा नवा होता. हास्याची लकेर कशी ठसठशीत होती, रंगातूनही प्रसन्नता डोकावत होती. नवीन होता ना. आता विरलाय जरासा. खरे भावही गळतात त्यातून हल्ली. जरासाही धक्का लागला की उडतो टवका एखादा हल्ली आणि उघड्या पडतात आतल्या जखमा अन व्रणही. म्हणूनच नवीनच करून घेऊन चढवीन म्हणतेय नवा मुखवटा. म्हणूनच नवीनच करून घेऊन चढवीन म्हणतेय नवा मुखवटा. आयो, जे चकाकतं ते सोनं समजलीस आयो आणि मढून गेलीस नखशिकांत अवघ्या हौसेनं चमचमणारे हव्यासांचे हार घालून अस्तित्वाचा कंठ जखडून टाकलास. बघा अलंकारांकडे ही नवीन स्त्री कशी बघते बघा. व्यक्त होत आहेत, पांडित्य आहे हे. जे चकाकतं ते सोनं समजलीस आयो आणि मढून गेलीस नखशिकांत अवघ्या हौसेनं चमचमणारे हव्यासांचे हार घालून अस्तित्वाचा कंठ जखडून टाकलास. बांधलेस लफवेदार गोफ गुंतागुंतीचे स्वतःच्या श्वासाभोवती. जिद्दीचे कंकण बांधून हातात किणकिणू लागलीस की अहोरात्र अथक. पण मी शोधते की कुठे आणि कसं बदसूर होत गेलं सुंदराचं तुझं गाणं. मला वाटतं टिपूर चांदण्यानं दिलेल्या साखळ्या तोरड्या बांधून घेतल्यास ना पायात, तिथूनच चुकत गेलं असावं सगळं. वेढणीनी वळी घालून बोटांच्या स्वतंत्र हालचालीही बंद करून टाकल्यास व्रत म्हणून. चंदेरी शपथांच्या मेखला आवळून घेतल्यास तुझ्या तूच आणि सोनेरी समर्पणाच्या पट्ट्याने आणि समर्पणाच्या सोनेरी पट्ट्याने कटिबद्ध झालीस. पण नक्षीदार पिंजऱ्यात उभी सुंदराची मूर्ती बनवून गेलीस सामोरी जगण्याच्या कुरूपालाही. तेव्हा त्याही दरबारी त्यांच्या डाव्या बाजूचंच आसन तुला दिलं गेलं बयो. आयो, ते फसव दानही तू प्राणानितकं जपलंस गळसरीत घालून. म्हणून आज गर्दीत वावरताना तुझी ती टोचणारी आभूषणं मी मात्र कटाक्षाने उतरवून ठेवली आहेत. स्मिता गानू जोगळेकर देणगी कवितेत म्हणतात, ही खुपणारी जोडवी माझी पणजी घालायची ना म्हणून. हे काळे मणी माझी आजी जपायची म्हणून.
हे कपाळभर कुंकू माझी आई रेखाटायची म्हणून. ही बंदिस्त व्रते, वृद्ध हुंकार, ही सारी माझ्या माम्या, मावश्या, चुलत्यांची देणगी. तुला पटलं? तुला रुचलं? एक मुलगी हे आपल्या आईला विचारते. आधुनिक मुलगी आपल्या आईला विचारते की तू हे सगळं स्वीकारलंस, तुला पटलं? तुला रुचलं? की त्यांनी दिलं आणि तू घेतलं बस? भूतकाळ गेला गेला, आता तू काय देणार आहेस तुझ्या मुलींना, तुझ्या नातींना? आई, भूतकाळ गेला गेला, तू काय देणार आहेस तुझ्या मुलींना, तुझ्या नातींना? कदाचित नाकारायचं असेल हे सर्व त्यांना. निव्वळ सोन्या मोत्यानं मढलेले हात, पाय, मन देशील का ग त्यांना? एक तरी छोटीशी का होईना खिडकी, ज्यातून त्या मोकळं स्वच्छ निरभ्र आकाश पाहू शकतील. एक तरी अशी पाऊलवाट ज्यावरून पुढे जात त्या उत्तुंग निर्भीड झेपावू शकतील. देशील का त्यांना डोळे उघडे ठेवून काळाबरोबर चालण्याचं सामर्थ्य, स्वतःला ओळखण्याचं, स्वला जागवण्याचं आणि जगवण्याचं बळ? मग म्हणू शकतील त्याही कधी, होय, ही माझ्या आईची देणगी आहे. साऱ्या जोखडांना पार करून माझ्या रोमारोमात भिनलेली, स्वच्छंद, उत्स्फूर्त, प्रसन्न अशी माझ्या आईची देणगी. खरोखर अशी देणगी मिळाली तर काय पुढचा काळ फार छान असेल, नाही का? असं हे पांडित्य व्यक्त होताना एक कविता आहे, फार बोलकी आहे, स्त्रीमुक्ती. तूच माझी प्रिया, तूच माझी सखी, तूच माझी अर्धांगी, नव्हे नव्हे तूच माझी पूर्णांगी. हा संसार तर तुझाच, सगळं होईल तुझ्या मनासारखं. राणी आली खुशीत, राजा हसला कसनुस. ब्लॉक तुझ्या पसंतीचा, बिल्डरचं ऑफिस तुझ्याच वाटेवर, तुझंच नाव देऊ ब्लॉकवर, कारण कर्जही तुझ्याच नावावर. पडद्याचं कापड, नवं फर्निचर, सगळं सगळं तुझ्या पसंतीनं आणू हप्त्या हप्त्यानं, कारण पैसेही तुझ्याच पगारातनं. मुलांचं शिक्षण, त्यांची खरेदी, सगळ्याच कसं तुला भान. तुझ्यासारखी शिकलेली मिळवती बायको असल्यावर मी कशाला घेऊ ताण. वाण सामान, भाजीपाला सगळं तुझ्या जायच्या यायच्या वाटेवर. मला सगळे फसवतात मी खरेदीला गेल्यावर. मुलांचे आजार, घरातल्या अडचणी, तुला रजा सहज मिळेल. बघा ती कितीही मोठ्या पोस्टला असेल तरी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या वेळी तिचीच रजा. मी ऑफिसला गेलो नाही तर सगळा तिकडे गोंधळ उडेल. हळूहळू पण खूप उशिरा राजाचा कावा लक्षात आला, तोपर्यंत साऱ्या कामांचा भस्मासूर कायमचा राणीच्या माथी बसला. बघा, बायका शिकल्या, कमावत्या झाल्या, नोकरी करायला लागल्या, पण आणून पगार द्यायचा हातात. खर्च करायचा अधिकार किंवा स्वातंत्र्य आलं का? नाही. हवंय ना तुला तुझं स्वातंत्र्य, हवे ना तुला तुझीच पसंती, मग आता का पस्तावतेस? ही का तुझी स्त्री मुक्ती? मग अशी म्हटलं तसं स्त्री मुक्तीच्या खुळापायी आम्ही स्त्री शक्ती विसरलो आणि मग तिथेच सगळा घोळ होत गेला. पण तरीही असं लक्षात आलं आणि मग ती म्हणायला लागली, फिरू दे मला भिंगरी सारखी, स्वतःच्या लईत हरवून, भावाच्या डोळ्यातली प्रेमळ बहीण, मुलांसाठी कर्तव्यदक्ष मायाळू माता, पतीच्या नजरेत सदैव आतुर प्रणयिनी, आणि माझ्या डोळ्यांनी मला पाहताना. पण माझे डोळे आहेतच कुठे? नाना रंगी मेकअप मध्ये मिटून गेलेत ते, नाना ढंगी मुखवट्यांच्या खोबणीत हरवून गेलेत ते. अहो, नाटकातल्या पात्रांना सुद्धा तुम्ही सवड देता थोडी, सेट लावण्यासाठी, पोशाख बदलण्यासाठी, पण मी मात्र क्षणभरही न थांबता नवनवा मुखवटा लावत, जुना मेकअप पुसत पप्पेट शो केलाच पाहिजे का? आता मात्र नाही ऐकणार मी कुणाचं. शोधू नका माझ्यात आता कुणालाच, आणि भीत नाही मी आता कुणालाच. आता मी शोध घेणारे माझा. म्हणून तर म्हणते, फिरू दे मला भिंगरी सारखी, स्वतःच्या लईत
हरवून. आणि अशी ही भिंगरीसारखी भिरभिरणारी मग म्हणते, येऊन कोशाच्या बाहेर माझीच पाहिली मी काया, निघाले निघाले क्षणात दिगांत अनंत व्यापाया. सताड उघडी कवाडे मोकळ्या दिशांच्या पाकळ्या, पावन तेजात नाहले जळल्या जडाच्या साखळ्या. खर्व निखर्व नक्षत्रांना स्पर्शून तरीही उरले, अमित आकाशगंगांना घेऊन माझ्यात फिरले. घेऊन माझ्यात फिरले परार्ध युगाचे क्षण मी, फुलले विझले पाहिले कित्येक नक्षत्र कणमी. दिक्काला तीत जाहले दिक्काल स्वतःच होऊन, येऊन कोशाच्या बाहेर हसले पूर्ण फुलून, हसले पूर्ण फुलून. आणि अशी मती काय म्हणते, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमे जल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणून, या वागणाऱ्या गाण्यातुनी. लहरेन मी बहरेन मी, लहरेन मी बहरेन मी. शिशिरातुनी उगवेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. फिरुनी नवी जन्मे नमी. रसिक हो, लज्जा त्याग शौर्य आणि पांडित्य अलंकाराबद्दल किती सांगू तेवढं थोडं आहे. पण आता आपण मात्र जाणार आहोत आपला परमसीमेचा परमोच्च अलंकार वात्सल्य रसाकडे. आणि त्या वात्सल्य रसाकडे जाताना काही आपण एक उदाहरण किंवा मग बघूया की आई वात्सल्य रस सुद्धा बघताना बघा, आई पण आहे ना तिथपर्यंत स्त्री शक्ती, स्त्रीत्व आहे, हा स्त्री आहे. पण आई पण ते माऊली पण, एवढी त्याची रेंज आहे. मातृवंदनेतही आपण थोडासा याचा पुसटसा हे घेतला होता. आज मात्र आपण अगदी सविस्तरपणे हा अलंकार ऐकणार आहोत की शारीरिक सौंदर्य सजवणारे अलंकार तनाचे आपण ऐकले. आणि हे मनाचे अलंकार विचार करताना बघा, त्या सीमा बखारच्या उदाहरणात तिथे मला तो वात्सल्य अलंकार सगळ्यात मोठा कोणता, तर तिने जे उत्तर दिलं ना की आज ही जागतिक सौंदर्य स्पर्धा संपेल आणि माझ्या चिमुकलीच्या छोट्या नाजूक हातांची गळामिठी माझ्या गळ्यात येईल, तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. म्हणजेच वात्सल्य हा रस किंवा वात्सल्य हा अलंकार एवढा अद्भुत आहे. आणि हा वात्सल्य अलंकार हा एक आपण म्हणू ना कळसाचा आहे. आणि ह्या वात्सल्य अलंकाराकडे आता आपण वळूया. मगाशी एक तर उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की वात्सल्य रसा अलंकाराने अनुसूयेने त्या सगळ्या प्रसंगाला एक फार सुंदर कलाटणी दिली. दुसरा एक उदाहरण मी सांगेन सिंधुताई सपकाळ. त्यांनी आपल्या मुलाखतीत इतकं छान सांगितलं, म्हणजे आपण म्हणतो ना क्षणकाळची पत्नी आणि अनंत काळची माता. बघा, सिंधुताई सपकाळांनी सांगितलं, आजही माझ्या आश्रमात दाराशी येणारं बंद दाराड कोणीतरी ठेवून गेलेलं एक अनाथ लहान दुपट्यात गुंडाळलेलं एखादं लहान मूल, तिथपासून एक 80-85 वर्षाचं मूल आज मी सांभाळते. आणि ते सांगताना त्या म्हणाल्या, ते 80-85 वर्षाचं मूल म्हणजे त्यांचे पती. त्यावेळी त्या उदाहरण ते द्यायच्या की जसं पुलंचं मूल पण सुनीताबाईंनी अखेरपर्यंत सांभाळलं, तसं सिंधुताई सपकाळांनी बघा काय अप्रतिम त्यांनी ते म्हणजे दया नाथांच्या आपण नथीच्या बारुडात ऐकलं होतं की क्षमाशीलता आणि समाधान हेच स्त्रीचे खरे अलंकार. तर क्षमाशीलता हा अलंकार कसा की सिंधुताई म्हणतात की तेव्हा जर माझ्या यजमानांनी लाथा घालून मला हाकलून दिलं नसतं
तर आजची सिंधुताई घडली नसती. काय अलौकिक त्या माऊलीचं म्हणजे अलंकार, वात्सल्य अलंकार, काय माऊली हृदय आहे हो त्यांचं, की त्यांनी म्हणजे त्यांच्याविषयी कुठल्याही तऱ्हेची कटुता न ठेवता, आकस न ठेवता, बघा उर्मिलेच्या व्यथेत आपण स्त्री सुलभ, तिच्या वयाप्रमाणे तिचे मनातले भाव तेव्हा आपण बघितले की का माझ्या चेहऱ्यावर वंचना दिसेल, पण तरीही ती शहाण्यासारखीच वागली, कारण ती स्त्री आहे, ती क्षमाशील आहे. आणि इथे सिंधुताई तर साक्षात माऊली रूप. आणि म्हणून त्यांनी बघा ते किती छान त्यांनी ते प्रसंग तो सांगितला की त्यांनी तेव्हा तसं केलं म्हणून ही आजची सिंधुताई घडली, असं त्यांनी अत्यंत विनयाने सांगितलं. आणि त्या म्हणजे खरोखर त्या सिंधुताईंना किती वेळा आपण शतशः नमन आहे. आणि त्या सिंधुताईंची एक अप्रतिम एक काय म्हणूया कविता आहे बरं का, की सिंधुताई सपकाळ नी एक फार सुंदर कविता केली आहे, ती मला ह्या निमित्ताने सांगायची. त्यांनी म्हटलंय, मला जाळू नका, मातीत गाडून टाका. खरंच मी जेव्हा जमीनदोस्त होईल, सोबत काय येईल, मागे काय राहील. दुर्दैवाचे खडक फोडले, दुःख वाहिलं मूर्तिमंत, उभं आयुष्य गेलं, ना खेद ना खंत. ह्यातूनच नवी पहाट, उद्याचं स्वप्न पाहिलं. अनेकांना जवळ केलं, देता येईल तेवढं दिलं. आता थकलेत रस्ते, मनही खुणावते, धीरे असते. संपेल आयुष्याचं तेल, पंटी विझून जाईल. सोबत काय येईल, मागे काय राहील. सातपुडा उरी फुटेल, चिखलदऱ्याचा धीर सुटेल. वासराच्या गायी हंबरतील, पशु पक्षी भैरवी गातील. स्तब्ध होतील वादळ वारे, कडे कपारी आणि झरे. दुरावलेल्या भाग्याचं मी आहेव लेणं होईल. दुरावलेल्या भाग्याचं मी आहेव लेणं लेईल. मातीचा पदर पांघरून मला धरती पोटात घेईल. मला धरती पोटात घेईल. मला जाळू नका, मातीत गाडून टाका. खरोखर सिंधुताई सपकाळांची ही कविता अनन्यसाधारण आहे. आणि मग असा हा वात्सल्य भाव, वात्सल्य अलंकार पाहताना आणखी एक उदाहरण मला आठवतं की सेतू माधवराव पगडी लहानपणी त्यांना शिकायला रत्नागिरीला ठेवण्यात आलं होतं. ते कोकणात त्यांच्या घरी सुट्टीमध्ये घरी जायचे आणि मुलांचं आईशी आपल्या खूपच एक असतंच आंतरिक नातं बरं का. आणि मग दरवेळी ते आईशी आपल्या सगळं सांगायचे, कारण वडील कडक शिस्तीचे, मग जे काय सगळं मनमोकळं बोलायचं. आणि आईला पण सगळं काळजी असते ना, मुलगा दूर तिथे शिकायला ठेवलेला असतो. मग आई सर्व त्याला हळूहळू त्यांना विचारून घ्यायची, तिथले व्यवस्थापन कसं आहे, जेवणखाण कसं आहे वगैरे वगैरे. त्यामुळे आईशी ते खूप बोलायचे. आणि दरवेळी सेतू माधवराव पगडी चाणाक्ष होते, त्यांना दर सुट्टीत आले की त्यांच्या असं ना लक्षात यायचं, निरीक्षण करायचे ते की आपल्या आईच्या अंगावरचा एक एक दागिना कमी झालेला त्यांना दर सुट्टीत ते यायचे तेव्हा जाणवायचं. आणि हा अर्थातच हा एक एक दागिना हा आपल्या शिक्षणासाठी खर्च होतोय, घरादारासाठी खर्च होतोय, हेही त्यांना जाणवायचं. पण संकोचानं ते बोलायचे नाहीत. मग एकदा मात्र असं होतं की त्या आई त्यांना म्हणतात, अरे उद्या तुला जायचंय, तू असं शांत कसा, चल तयारी कर. तेव्हा ते संकोचत म्हणतात की नाही आई, मी नाही जात आता, पुष्कळ झालं एवढं शिकणं, नाही जात मी आता. माऊलीला कळतं, मातृहृदय अवघी बाळकाची व्याप्ती, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. मातृहृदयाला ते सर्व कळत असतात, स्पंदनं बाळाच्या मनातली. आणि त्यामुळे त्या फक्त एकच वाक्य बोलतात, तांदूळ निवडता निवडता, बाळा हातातली ही अंगठी अजून शिल्लक आहे. ते समजतात सेतू माधवराव पगडीचे, समजायचं ते. आणि शिक्षण कशासाठी, त्या माऊली काय सांगते की अरे बाबा तुला शिकायचंय ते कशासाठी, तर आपल्या समाजासाठी. तू शिक, मोठा हो, समाजात सुधारणा कर आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग कर, अशा सांगणाऱ्या ह्या माऊली नाही का.
आणि मग असा हा वात्सल्य रस, आता जेव्हा एक आई असते की नाही, आई असते ती काय विचार करते बघा. फार सुंदर आमचीच मैत्रीण एक मधुरा महंत म्हणून तिची ही कविता आहे. मध्यंतरीचा असा काळ होता की एक 20-25 वर्षापूर्वी, काय 15-20 वर्षापूर्वी असं म्हणा, पुढची पिढी परदेशात जाते आणि मग आईला मुलाशी फार हे असतं. पण आया तेव्हा, म्हणजे आज ज्या आम्ही 65च्या घरातल्या आहोत समजा, तर त्यांना कॉम्प्युटर तेव्हा एवढा शिकलेला नसतो. तर मुलाला परदेशी जाण्यापूर्वी ती आई आपली सांगते की बाबा रे, तू जाण्यापूर्वी तेवढा मेल उघडून कशी वाचायची तेवढं मला शिकवून जा. आणि तिने तिच्या मधुरा महंत यांनी स्वतःच्या स्वानुभवावर आधारित ही कविता आहे, ऐका. की ती फक्त म्हणजे मला तेवढं फक्त शिकवून जा बरं का. घडवणं आणि शिकवणं कवितेचं नाव आहे. पेन्सिल, त्यावर त्याचा नाजूक कोवळा हात, त्यावर माझा हात. आम्ही गिरवला होता. रेष सरळ आणि अक्षर सुंदर येईपर्यंत मी त्याचा हात सोडला नव्हता. सुंदर आणि सरळ आयुष्याचं रहस्य त्याला कळलं आणि फिश टँक मधल्या माशानं सागरात झेप घ्यावी तशी त्यानं माझ्या हाताखालून आपला हात काढून घेतला आणि सागरात उडी घेतली. मला वाटलं आपणही डोकवूया त्याच्या जगात. आता माऊस, त्यावर माझा थरथरता हात आणि त्यावर त्याचा आश्वासक रांगडा हात. आम्ही कॉम्प्युटर शिकू लागलो. तो वेगानंच शिकवत होता. त्याच्या वेगानं शिकताना माझा वेग कमी पडत होता आणि माझ्या वेगानं शिकवायला त्याच्याकडे वेळच नव्हता. अखेर कॉम्प्युटरच्या खुर्चीतनं मला उठवून तो म्हणाला, ओ मॉम, डोंट वरी, येईल तुला हे नक्की कधीतरी. बघा, मुलांना खात्री असते आपली आई आहे, जिद्दी आहे, ती नक्की शिकणार. ओ मॉम, डोंट वरी, येईल तुला हे नक्की कधीतरी असं म्हणत स्वतःच त्या खुर्चीत विराजमान झाला. मला येईपर्यंत धपाटे घालून तो मला शिकवू शकत नव्हता. मी त्याच्याकडे पाहू लागले. माझ्या लक्षात आलं, अरे हो, मला त्याला घडवायचं होतं आणि त्याला मला फक्त शिकवायचं होतं. आणि घडवणं आणि शिकवणं यात एका पिढीचं अंतर होतं. घडवणं आणि शिकवणं यात एका पिढीचं अंतर होतं. आता दुसरी एक कविता आहे, वसू जोशी म्हणून आमचीच मैत्रीण, त्यांची ही कविता आहे. 6व्या वर्षीचा मांड मला साठीला मांडायचा आहे. भातुकली साठीची असं कवितेचं नाव आहे. 6व्या वर्षीचा मांड मला साठीला मांडायचा आहे. भातुकलीचा खेळ मला पुन्हा एकदा खेळायचा आहे. इवली भाजी, इवल्या पोळ्या, इवलं इवलं रांधायचंय. वाटीतला भात चमच्यानं वाढायचा आहे. कारण विभक्त कुटुंब झाली. पुढच्या पिढ्या तर पुढे परदेशात गेल्या आणि एकत्र कुटुंबात आणि गावाकडे तर गडी माणसासकट 30-40 माणसात राहिलेल्या यांना आता दोनच जोगं. मग इवली भाजी, इवल्या पोळ्या असंच. नैवेद्याच्या वाटीतलं श्रीखंड ओरपायचंय. फळं आणि सॅलडवर मात्र ताव मारायचाय. आहे ना, तो डायबेटीस आलेला असतो जोडीला. आणि आता माणसंच कमी तर काय करायचं, पण थोडंच. लाडू, चिवडा, वडे, भजी सर्वावर काट मारायची. चणे, कुरमुरे, शेंगदाण्यांनी बरणी भरून ठेवायची. लोणची, पापड, मुरांब्यांना सुट्टी द्यायची. ते चिनी मातीच्या त्या मोठमोठ्या बरण्यातनं दादरे बांधून वर्षाची लोणची घातली जायची. आता ते सगळं विसरा. लोणची, पापड, मुरांब्यांना आता सुट्टी द्यायची. वाटलंच कधी तर बेडेकरांची आणायची. मुला सुनेनी बोलावलं तर आनंदानं जायचंय तिकडे. नातवंड मुलामुलीत रमून जराशानं परत घरी यायचंय. खुशीची शिदोरी घेऊन जराशानं परतायचंय. पुन्हा आपल्या चिमुकल्या संसारातच रमायचंय. पोचे आलेल्या भांड्यांना भांड हे लागणारच. बघा, दंताजीचं ठाणं उठलंय, पोचे आलेली भांडी झालीत. इथे मला ते काय हिमालयातली सावली किंवा संध्याछायामधली वगैरे ती म्हातारा ती भांडणं आठवतात. काय गोड भांडणं. काय असतं, बोलायला विषय संपलेले असतात. मग काय वादच घालायचे, म्हणजे संवाद नसतो. मग संवाद घडवण्यासाठी काय वाद घालायचे, काहीतरी जुनं आठवायचं. तेव्हा तुम्ही तसे, तेव्हा तू तशी, असं करत वाद घालायचे.
पोचे आलेल्या भांड्यांना भांड हे लागणारच. जास्त काही न बोलता गप्प गप्प राहायचं. मित्रमैत्रिणीत मात्र हसून मोकळं मोकळं व्हायचं. तरी सुद्धा एकमेकांना राजा राणीनं जपायचं. म्हणूनच म्हणते, 6व्या वर्षीचा मांड मला 60ला मांडायचाय. भातुकलीच्या खेळात मला पुन्हा एकदा रमायचंय. भातुकलीच्या खेळात मला पुन्हा एकदा रमायचंय. रसिको, तुम्हाला आठवत असेल, आई तू अंगठी का ग घालत नाहीस? मग आई तिला म्हणते, तूच तुझी बोट गुंफ ना माझ्या गळ्यात. तू गळ्यात हार का घालत नाहीस? अगं तुझी ती गळा मिठीच घाल ना माझ्या गळ्यात. ही कविता आणि त्यावर त्या शर्वरी जमेनीसनं केलेलं नृत्य अभिनय, म्हणजे मला वाटतं मधुराणी प्रभुलकरनी का काय म्हटलेली कविता, फार सुंदर ते काव्य आणि त्याचा अभिनय, नृत्य अभिनय. तर असो, तात्पर्य एवढंच, माऊली म्हणजे आई जी आहे, आता आई जी आहे ना, कुणी मुलं उन्हात बाहेर खेळत असतील सगळी, तर जी आई जी आहे ना, ती फक्त आपल्या मुलाच्या नावानं हाक मारून म्हणेल, बाकीच्यांना खेळायचं तर खेळू दे, तू मात्र घरात ये. पण जी माऊली हृदयाची आहे ती मात्र काय म्हणेल, कोणीच नका रे बाळांनो उन्हात खेळू, सगळे या बरं घरात. आई ते माऊली पण एवढी ही ह्या वात्सल्य अलंकाराची रेंज आहे. आणि मग ही रेंज अशी आहे की आई जी आहे ती नऊवारीतली असो की कोणी आधुनिक, आजच्या काय म्हणायचं जीन्स आणि आधुनिक पेहरावातली कोणीही असली तरी, कोणाही आईच्या पुढ्यात देव आजही जरी उभा ठाकला तरी तिचं मागणं मात्र काय असतं, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेल प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला, देव जरी मज कधी भेटला. कृष्णा गोदा स्नान घालू दे, रखुमाबाई तीट लावू दे, ज्ञानेशाची गाऊन ओवी, मुक्ताई निजवू दे तुझला, देव जरी मज कधी भेटला, माग हवे जे माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला, देव जरी मज, देव जरी मज, देव जरी मज कधी भेटला. तर रसिक हो, हा वात्सल्य अलंकार, हा अगदी चरमपदाचा अलंकार. आणि आता या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण आलोय. एक कविता आणि एक गीत. पुन्हा एकदा आपण म्हणूया की शारीरिक सौंदर्य वाढवणाऱ्या दागिन्यांपेक्षा हे मनाचे अलंकार आपण जपूया. विशेषतः स्त्रियांनी, मी खरं सांगू का, स्त्रियाच स्त्रियांची ही शक्ती विसरतात. आपल्या बेटर हाफना ती सगळी चांगली जाणीव असते, त्यांना ते मान्यही असतं, पण आपणच आपली स्त्री शक्ती विसरतो. तर ह्या नवरात्राच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा आपण हा स्त्री शक्तीचा जागर करूया आणि एक अलंकार मनाचे, लज्जा, त्याग, शौर्य, पांडित्य आणि वात्सल्य हे जपूया. आता मात्र मी सांगते, आईच्या भूमिकेपर्यंत वात्सल्य अलंकार आपल्याला वाटतं की स्त्रीचा, पण नाही बरं का. जेव्हा ती माऊली रेंज पर्यंत पोचतो ना अलंकार, तेव्हा तिथे स्त्री पुरुष हा भेद राहत नाही. किंबहुना वात्सल्य अलंकारावर फक्त स्त्रीची मक्तेदारी नाहीच आहे. खरं सांगायचं तर तिथे स्त्री पुरुष हा भेदच राहत नाही. कारण वात्सल्य हा अलंकार असा आहे की जो काय सांगू, तो दैवी संपत्ती आहे ती. आणि मग तिथे हा भेद उरत नाही, स्त्री पुरुष हा भेद उरत नाही. म्हणून तर आपण बघा, गुरु माऊली म्हणतो. ज्ञानेश्वरांना वयाच्या 16व्या वर्षी, अहो संसार काय त्यांनी काही हे तरीही त्यांना
जगाच्या विश्वाच्या माऊली स्थानी जे पोचले असे आमचे ज्ञानेश्वर माऊली, गुरु माऊली आपण म्हणतो की नाही, आणि तशीच विठू माऊली. म्हणून सांगते की बघा, स्त्री पुरुष हा भेद राहत नाही, आणि म्हणूनच वात्सल्यावर कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला ना, वैभवाने बहरून आला याल का हो पहायला. त्या वडिलांना, त्यांच्या वात्सल्य, त्या छत्राला त्यांना ती साध घालते. आणि दुसरं असं की दमलेल्या बाबाची कहाणी, ती कविता ऐकताना, सलील कुलकर्णीची ती कविता ऐकताना आजही आपलेही डोळे पाणवतात नाही का. किंवा दाटून कंठ येतो जा लाडके सुखाने, मुलीची पाठवणी करताना जी वडिलांची तगमग आहे ना, ती ऐकून, ती पाहून, किंवा थकले आपुले बाबा आता ना, असं म्हणत ती आपल्या भावाला सांगते की निघाले आज तिकडच्या घरी म्हणताना नाही का. आणि मग हे जी पितृछत्र आहे, मातृपितृछत्र, तिथे खरं तर वात्सल्य अलंकाराला ते एक पायरी चढून वर आलेले असतात आपल्या बरोबरीने. आणि खरोखर म्हणून तिथे कुठलाही स्त्री पुरुष भेद नाही. हेच एका अत्यंत विनोदी पद्धतीने डॉक्टर गिरीश ओकांची कविता आहे चिवित्रामधली. बघा, आजकाल म्हणजे सुरुवातीला ना आपण फार मुलांना कामं नाही सांगायची, पण इकडची काडी तिकडे न करणारी आपली मुलं जशी परदेशात जाऊ लागली तेव्हा मात्र तिकडे जाताना सगळं करायला लागली की नाही, स्वयंपाक पाण्यापासून सगळं करायला लागली. आणि पुरुष करतातच सगळे, मोठमोठे शेफ पुरुष असतात सगळे. जशा स्त्रिया सैन्यात आहेत, म्हणजे शौर्यामध्ये स्त्रिया, कारण महिषासुरमर्दिनीचा आमचं परंपराच आहे ना, मग स्त्रिया सैन्यात गेल्या तर आज आम्हाला का बरं नवल वाटतं, कारण आमच्याकडे तो वसा आहे, तो वारसा आहे. त्यामुळे स्त्रिया सैन्य दलात गेल्या तर नवलच नाहीये. तसंच पुरुषांनीही ही क्षेत्र घेतली तर त्यात नवल ते काहीच नाही, कारण तिथे कुठेही भेद आपण करतो आणि म्हणून सगळा घोळ होतोय खरं सांगायचं तर. आणि म्हणून आजकाल बघा, ते लहान बाळ झालं की ते बाळ सांभाळायला सुद्धा पुरुषांना सुद्धा त्या बाबाला सुद्धा त्या रजा मिळत असते ऑफिसमधनं नाही का. आणि मुलं आता सगळं करायला लागलेत आणि हे योग्यच आहे. आपणच विसरत चाललो, आपणच त्यांना वंशाचा दिवा करत जपत केलं आणि मुलींना सगळ्या कामाला लावलं. पण तरीही होतो ना फरक, काळानुरूप विचार शिक्षणाने फरक पडत आपण ते जाणतो. तर असो, आता ह्या चरम अलंकाराकडल्या शेवटच्या ह्या कवितेकडे. कोण म्हणतं आमच्या घरात माझं काही चालत नाही, अहो गरम पाणी मिळाल्याशिवाय मी भांड्यांना हात लावत नाही. तसे घरातले सगळेच निर्णय बायको माझ्यावर सोपवते. धुणं केव्हा, भांडी केव्हा माझं मला ठरवू देते. मीही माझ्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतो. आधी स्वयंपाक करतो, नंतर धुणी भांडी करतो. राहिला केर, फरशी, झाडू, पट्टाने आवरावर तीही पटापट करतो बाकी कामं झाल्यावर. काय म्हणता, माझी बायको घरात काहीच काम करत नाही? अहो असं काय म्हणता, ती मुळी तिला माझ्यापासून वेगळं समजतच नाही. तिनं केलं काय, मी केलं काय, सगळं एकच असतं. दोघात भेद करायला जातं तिथेच जग फसतं. दोघात भेद करायला जातं तिथेच जग फसतं. आणि रसिक हो, आपण आता हा भेद करत नाही, काळानुरूप आपण चाललेलो आहोत. आणि किंबहुना ते होतं, म्हणजे जे मी म्हटलं नंबर 1 वर होते आहे, पुढेही राहीन बरं का. आणि हे त्यांना पटलेलं आहे. आणि अशा वात्सल्य अलंकाराच्या त्या स्टेजवर मात्र दोघेही, कारण अर्धनारी नटेश्वर आहेत हो, शिव आणि शक्ती मिलन आहे ते. आणि त्यामुळे तो वात्सल्य अलंकार मात्र दोघांचाही आहे. आणि अशा या वात्सल्य अलंकाराने, आणि म्हणून ती गुरु माऊली आपली आणि विठू माऊली, त्या विठू माऊलीला अडवून आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. पुन्हा एकदा आपणा सर्वांना उद्याच्या दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा. आपण आपली लेखणी वगैरे ही शस्त्र तर आपली आहेतच,
पण आपलं पुन्हा एकदा लक्षात घेऊ की मनाचं सौंदर्य, मनाचे अलंकार, बुद्धीचं सौंदर्य, बुद्धीचे अलंकार हे ध्यानात घेऊन त्या आपल्या सरस्वती पुढे, लक्ष्मी पुढे, महाकाली पुढे, महादुर्गे पुढे हात जोडून प्रार्थना करूया आणि ह्या गाण्याने सांगता करूया. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि काही दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा आपण भेटूया. यूट्यूब चॅनेल मेधा प्रज्ञा या नावाने आहे. जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मृत्यू सर्वांग सोहळ्याच्या पार्श्वभूमीपासूनचे सगळे 15 भाग आणि त्यानंतर ऐका दगडाची गोष्ट, चरणी तुझिया, मातृवंदना, भाववेडी मीरा आणि देवसरिता गंगा हे सगळे कार्यक्रम पुन्हा ऐकायला मिळतील. आपल्या सोयीने ऐका. नक्की सबस्क्राईब करा, मला लाईक करा, कॉमेंट्स करा. तुमच्या अभिप्रायांनी मला पुढे पुढे ऊर्जा मिळत राहते. असो, पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन आपण ह्या विठू माऊलीच्या या गाण्यानी या कार्यक्रमाची सांगता करूया. आपणही हे गाणं ऐकता ऐकता म्हणू शकाल, गुणगुणू शकाल आणि सामील होऊ शकाल. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. लेकराची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ तराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग 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 विठू माऊली तू. धन्यवाद.